नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। पुन्हा एकदा महत्त्वाचे दोन मुद्दे मी टॅग केलेत। अत्यंत तिखट अशी भाषा असादुद्दीन ओवैसी यांनी छत्रपती संभाजीनगर इथे बोलताना शाहिद आफ्रिदी आणि बिलावल भुट्टो यांच्यासाठी वापरली। आणि ती भाषा ही अशी आहे की आपल्याला लगेच लक्षात येतं की गेल्या काही दिवसातल्या घडामोडी जर आपण बघितल्या तर त्या घडामोडींचा अर्थ असा की जो समजदार आणि काही प्रमाणामध्ये चाणाक्ष राजकारणी आहे त्याला प्रचलित घडामोडी ह्या दीर्घकालीन काय परिणाम करू शकतात याचा पूर्ण अंदाज आलेला आहे। आणि म्हणून जेव्हा शाहिद आफ्रिदीबद्दल प्रश्न विचारला पत्रकारांनी की शाहिद आफ्रिदी तिकडे काहीतरी पाकिस्तानमध्ये बरळ आहे, तर ते असं म्हणाले की कोण आहे जीवो, काय त्याचं कोण आहे जीवो, छोड दीजिए। आणि मग त्यांनी असं म्हटलं की हे असे बिनकामाचे लोक बरंच काही काही बरळत असतात। बरं, शाहिद आफ्रिदी असादुद्दीन ओवैसीला माहिती नाही असं तर होणे नाही। शाहिद आफ्रिदी हा असा कायम भारत विरोधी बरळत असतो। तो काल असाच बरळला की जेव्हा भारतीय सैनिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 8 लाख वगैरे सैनिक होते, तर ते एक तासभर अतिरेकी जेव्हा तिथे हल्ला करत होते तेव्हा ते कुठे होते आणि नंतर आले आणि वगैरे वगैरे, आणि मग ते असं अधूनमधून भारतीय लोकच करतात असं सूचित केलं त्यांनी। तर त्याला कोण है जीवो असं म्हणून असादुद्दीन ओवैसींनी फटकारलं। बिलावल भुट्टो की ज्याच्या स्वतःच्या आईचा अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाल्या, त्या बेनजीर भुट्टो ह्या पाकिस्तानच्या महिला पंतप्रधान पुन्हा पंतप्रधान होऊ शकल्या असता आणि निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांचा अतिरेक्यांनी खून केला। तर तोच बिलावल भुट्टो आज असं म्हणतोय की जर पाकिस्तानला पाणी नाही सोडलं तो वहां खून की नदियां बहेंगी वगैरे, आणि ते त्यांनीच केलेलं आहे वगैरे अतिरेकी कारवाया, ते नेहमीचे जे पाकिस्तानचे लोक बोलत आहेत सध्या ते त्याच्यावरती असादुद्दीन ओवैसीचं असं म्हणणं होतं की अरे तुला तुझी आई ही ह्याच अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मरण पावली आहे, तर ते तुला माहित नाही, म्हणजे तुझ्या आईवरती हल्ला करतात ते अतिरेकी, परंतु भारतातल्या निर्दोष ज्यांचा ह्या सगळ्या कुठल्याही तुमच्या मागणीशी काही संबंध नाही अशा पर्यटकावरती हल्ला करतात ते अतिरेकी नाहीत। तर असा जो भाव असादुद्दीन ओवैसींनी व्यक्त केला आहे, त्याबरोबरच जेव्हा सर्वपक्षीय बैठक ह्या अतिरेकी हल्ल्यासंदर्भामध्ये झाली त्या बैठकीला असादुद्दीन ओवैसी यांना हैदराबादवरून दिल्लीला येण्यासाठी खरं तर बोलवलेलं नव्हतं, परंतु त्यांनी स्वतः किरण रिजिजूंना फोन केला आणि नंतर अमित शहा यांच्याशी बोलून असादुद्दीन ओवैसी त्या बैठकीला गेले। त्या बैठकीला जाण्याआधीची जी पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये असादुद्दीन ओवैसींनी एरवी जे ते शब्द वापरत नाहीत, तर मी असादुद्दीन ओवैसींचे किमान 7-8 तर इंटरव्ह्यू केले असतील, 3-4 जाहीर सभा बघितल्या, पर्सनल इंटरॅक्शन बऱ्याच वेळेला झालेलं आहे। तर असादुद्दीन ओवैसी हे कधीही अशा पद्धतीचा असंसदीय शब्दाचा वापर करत नाहीत। त्यांचे बंधू हे वादग्रस्त बोलण्यासाठी प्रसिद्धच आहेत, कुप्रसिद्ध आहे इनफॅक्ट। तर त्या असादुद्दीन ओवैसींनी ह्या अतिरेक्याबद्दल मात्र जे शब्द वापरले ते शब्द आहेत वो कमीने है, वो रास्कल है, वो गद्दार है वगैरे वगैरे। तर हे जे शब्द आहेत ना, हे असादुद्दीन ओवैसींनी का वापरले? आपण थोडंसं आता हा विषय इथे पॉज करू आणि आपण जरा पाकिस्तानकडे जाऊ। पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांनी मध्ये केलेलं जे भाषण आहे ते भाषण ह्या आपल्यावरच्या अतिरेकी हल्ल्यानंतर चर्चेत आहे। मीही ते 1-2 वेळेला सांगितलं। त्या भाषणामध्ये ते काय म्हणाले तर जम्मू काश्मीर आमचा आहे वगैरे, ते नेहमीचे राग त्यांनी आळवले, पण हिंदू आणि मुसलमान हे वेगवेगळे आहेत, वो अलग है, उनका मजहब अलग है, उनका रहन सहन अलग है, वो जीते अलग है, अशी मांडणी करून त्यांनी पिढीजात आपण कसे वेगळे आहोत मुसलमान आणि हिंदू असं सांगण्याचा प्रयत्न केला। हे जे आत्ताचे लष्कर प्रमुख आहेत ना, यांचे वडील हे कुठल्या तरी मदरशामध्ये की कुठल्या तरी मशिदीमध्ये धर्म समजावून सांगण्याचं काम करतात आणि त्यांच्यावरती धार्मिक पगडा आहे। आणि एकूणच त्यांचं ते भाषण जर बारकाईनं आपण बघितलं तर त्या भाषणाचा संदर्भ हा त्यांच्या इस्लामिस्ट विचारधारेचा, इस्लामिक नव्हे इस्लामिस्ट म्हणजे कट्टरवादी विचारधारेचा तो किती प्रभाव त्यांच्यावरती आहे ते सूचित करतो। पण अलीकडच्या काळामध्ये काय झालंय की पाकिस्तानमध्ये एक असा दृढ समज झाला आहे की श्री अजित डोवाल यांच्या माध्यमातून भारतामध्ये असलेल्या एजन्सी, ज्याला ते डीप स्टेट वगैरे म्हणतात, त्यांनी पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनरेस्ट क्रिएट केलाय। म्हणजे एलिट त्या ज्या काही तत्सम लष्कर-ए-तैयबा वगैरे ह्यासारख्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांचे
प्रमुख आणि त्याच्या आजूबाजूचे जे लोक आहेत ना, ते रहस्यमयरित्या पाकिस्तानमध्ये त्यांचे मृत्यू झाले. आता बलुचिस्तानमध्ये जो अनरेस्ट क्रिएट झाला आहे, तो असंतोष याला भारताचं पाठबळ आहे असा पाकिस्तानमध्ये समज आहे. मधल्या काळामध्ये पाकिस्तानच्या आर्मीच्या कुटुंबियांना आणि आर्मीला घेऊन जाणाऱ्या रेल्वेवरती जो हल्ला झाला, तो हल्ला सुद्धा बलुची काय इन्सर्जंट म्हणू किंवा बलुचिस्तानमधनं आलेल्या स्वातंत्र्य सैनिक म्हणू किंवा वॉटेवर जे काही तुम्हाला म्हणायचं त्यांच्या भाषेत अतिरेकी म्हणून त्यांनी तो हल्ला केला. आणि तिथे असा समज आहे की बलुचिस्तानमध्ये 2002 पासून जो काही अनरेस्ट क्रिएट झाला आहे, जे काही असंतोष आहे, जे अतिरेकी सतत पाकिस्तानवरती हल्ला करतायत किंवा अफगाणिस्तानातनं जे अतिरेकी हल्ला करतायत, त्याला कुठेतरी भारतीय डीप स्टेट किंवा भारतातल्या रॉ किंवा तत्सम संस्थांचं पाठबळ आहे. आणि अजित डोवल हे असे व्यक्ती आहेत की जे पाकिस्तानमध्ये होते, त्यांनी पाकिस्तान कोळून केला. तर त्या अजित डोवालच्या पाठिंब्यावरती हे सगळं सुरू आहे आणि म्हणून तिथे सातत्यानं अतिरेकी हल्ले होत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा प्रयत्न आहे आणि त्याच्यातनंच हे मधल्या काळातले हल्ले झालेत, हा एक समज आहे. दुसरा आता एक नवीन समज ह्या आपल्या पुलवामा अटॅक नंतर का तिथे असा पसरला आहे, तो असा आहे की ही ती योग्य वेळ आहे असं भारताला वाटतं, असं ते म्हणतात. म्हणजे काय, तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती भारतामध्ये आलेले आहेत आणि भारतीय पंतप्रधान सौदीला गेलेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डामाडोल आहे, कधी हा देश आर्थिकदृष्ट्या पडेल माहिती नाही. अशा वेळेला जर एक पाकिस्तानच्या विरोधामध्ये एक अशी गोष्ट उभा केली गेली सो-कॉल्ड, तर पाकिस्तानचं उरलं सुरलं बळ संपेल आणि त्याच्यातनं पाकिस्तानच्या अडचणीमध्ये भर पडेल आणि भारताला जे हवं आहे ते साध्य करता येईल, म्हणजे बलुचिस्तान पाकिस्तानापासून वेगळं कर. या कॉन्टेक्स्टमध्ये हे जे लष्कर प्रमुख महाशय आहेत ते बोलले आणि त्यांनी पाकिस्तानातले म्हणजे मुसलमान आणि हिंदू कसे वेगवेगळे आहेत अशी थेरी मांडली. आता ही थेरी अधिक जेव्हा पहलगाममध्ये बसनेरमध्ये ह्या पर्यटकावरती ह्या दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा धर्म विचारून हल्ला केला. ही गोष्ट गेल्या 3 दशकामध्ये कधीच घडली नव्हती. या सगळ्याची गोळाबेरीज असादुद्दीन ओवैसी यांना माहिती आहे की ह्याचा पहिला परिणाम काय होईल, तर ती 2 नेशन थेरी आहे की मुसलमान वेगळे आहेत आणि हिंदू वेगळे आहेत आणि त्याच्यातनं जे फाळणीचं दुःख ह्या देशाला भोगावं लागलं. त्याच्यानंतर बहुसंख्याकांच्या मनामध्ये अल्पसंख्याकाबद्दलची जी तिडीक आहे, सगळ्या नव्हे पण जी तिडीक आहे आणि त्याला जे काही अधूनमधून बळ देण्याचा प्रयत्न वेगळ्या संघटना करत असतात. आत्ता जेव्हा धर्म विचारून ह्या गोष्टी केल्या गेल्या, तर इथून पुढे भारतातल्या अल्पसंख्याकांचं जीवन अधिक कठीण भरू शकतं. विशेषतः 2014 नंतर बहुसंख्याकवाद ह्या देशानं स्वीकारला आहे. सगळ्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची दाक्षिणात्य 1-2 राज्य वगळली तर सत्ता आली आहे, टिकली आहे, स्थिरावली आहे, काही ठिकाणी येऊन गेलेली आहे. केंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी बहुसंख्याकांचं राज्य आता स्थिर झालेलं आहे. त्याला प्रतिवाद कसा करावा हे कुठल्याच राजकीय पक्षाला कळत नाही. अशा वेळेला जे भारतीय जनता पार्टीला सूट करणारं राजकारण आहे आणि इथल्या बहुसंख्याकाची जी भावना आहे, सगळ्यांची नव्हे पण बहुसंख्याकांना असं वाटतं की इस्लामिस्ट ही जी विचारधारा आहे ती आपल्या देशाच्या मुळावरती आहे. त्यात हे पाकिस्तानच्या अशा लष्कर प्रमुखाचं बरळणं, अधिक आता दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, ह्याचे परिणाम काय होऊ शकतात याची पूर्ण जाणीव असादुद्दीन ओवैसी यांना आहे. आणि म्हणून त्यांनी अत्यंत तिखट शब्दामध्ये तो जो कोण क्रिकेटपटू आहे त्याची, बिलावल भुट्टोची आणि ह्या दहशतवाद्यांची अशी खरडपट्टी काढली. एवढंच नाही तर त्यांनी मुस्लिम बांधवांना असं आवाहन केलं की तुम्ही मशिदीमध्ये काळ्या पट्ट्या बांधून शुक्रवारची नमाज अदा करा, याचा निषेध करा. अर्थात त्यांचं अवकाफबद्दलचं जे मत आहे, आंदोलन आहे, त्या संदर्भामध्ये जनजागृती वगैरे ते काम करतच आहे, तो एक राजकीय वेगळा भाग आहे. पण ह्या देशावरती झालेल्या हल्ल्यासंदर्भामध्ये मध्यवर्ती सरकारनं काहीही भूमिका घेतली तर आम्ही त्याच्याबरोबर आहोत, हे असादुद्दीन ओवैसी पुन्हा पुन्हा सांगतायत. दुसरीकडे अजून एक सूक्ष्म निरीक्षण बघा तुम्ही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं सुद्धा बहुसंख्याकांकडनं अल्पसंख्याकाच्या हिताच्या विरोधामध्ये जाऊन त्यांचं नुकसान करू नये, कारण उत्तर प्रदेशमध्ये तो प्रकार घडलाय की एका माते फिरून एका मुस्लिम बांधवाची हत्या केली, ज्याचा ह्या सगळ्या घटनेशी काहीच संबंध नाहीये. तर त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला लक्षात येतं आहे की असादुद्दीन ओवैसी यांची जी भूमिका आहे ती संघ जशा पद्धतीची मांडणी करतो, मी दत्तात्रय होसबळे यांनी जी मांडणी केली की हे जे काही बघतो आहोत आपण ते अधर्माची लढाई आहे, किंवा मोहन भागवत जे म्हणाले की हिंदू असं कधीच करणार नाही, म्हणजे हिंदूंनी ते तसं करू नये, रिटॅलिशनरी गोष्टी करू नये. प्रभू रामचंद्रानं सुद्धा रावणाचा वध का केला, कारण तो
तो खोटारडा होता, तो असत्य होता, अधर्मी होता. म्हणून प्रभू रामचंद्राची परंपरा मानणाऱ्या हिंदूंनी अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये चुकीचं पाऊल उचलू नये असं संघ सांगतोय. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा बिहारमध्ये जी भाषा वापरली त्याच्यामध्ये एरवी ते राजकीय अभिनय जो असतो त्यांचा, भले तो मतं मिळवण्यासाठी असेल पण तसा नाही वापरला त्यांनी. म्हणजे जे संघाला हवंय तशीच मांडणी आता असदुद्दीन ओवैसी करतात. कारण एरवी काय होतं की ह्या देशामध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर, ह्या देशामध्ये बहुसंख्याकांचं नुकसान झाल्यानंतर मुसलमान पुढं का येत नाहीत, कठोरपणे या गोष्टीचा निषेध का करत नाहीत अशी मांडणी केली जायची. त्याच्यात काही तथ्य नव्हतं असं नाहीये, वेगळे कारण असते त्याची. पण आता इतक्या कठोर शब्दामध्ये म्हणजे कमीने, रास्कल, गद्दार, बेवकूफ वगैरे असे जे सगळे शब्द असदुद्दीन ओवैसी यांनी वापरलेत की त्यांची भाषा नाही, ही त्यांची गरज आहे. आणि ती गरज अल्पसंख्याकांच्या हिताबरोबरच देशाच्या हिताच्या दृष्टीनं महत्वाची. जे संघ बोलतोय, जे पंतप्रधान बोलतायत ते आवश्यक आहे. कारण पाकिस्तानचा हा डाव असू शकतो की इथल्या अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये बहुसंख्याकांनी उभा राहावं आणि जो देश प्रगतीच्या दिशेनं चाललाय त्याला कुठेतरी बाधा यावी. काही माथेफिरू लोकांच्या वक्तव्यामुळं किंवा प्रत्यक्षात अशी कुठली तरी गोष्ट झाली की ज्यामुळं खरोखरच ज्यांच्याकडे न्यूक्लिअर पॉवर आहे, ज्याला अणुबॉम्ब आहेत, असे दोन देश युद्धासाठी समोरासमोर उभे ठाकणं हे आजची पाकिस्तानची गरज आहे. कारण पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्ण मोडकळीस आली आहे. अफगाणिस्तानकडनं त्यांच्यावरती हल्ले सुरू आहेत, बलुचिस्तानमधनं हल्ले सुरू आहेत. पाकिस्तान अंतर्गत तिथलं लष्कर अत्यंत अप्रिय झालेलं आहे. आणि अशा वेळेला अशी चुकीची वक्तव्य करून हा जो कोण शाहिद आफ्रिदी आहे किंवा असले सगळे लोक जे आहेत ना, ते ह्या सगळ्या विचारधारेला खतपाणी घालतात. हे असदुद्दीन ओवैसी यांना होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून ते अत्यंत मोजून, तोलून, मापून अशा पद्धतीचे शब्द वापरतात. आणि म्हणून तर ते म्हणाले, कोण हे बेवकूफ, थांबूया आपला प्रयत्न काय आहे तर हे नीट मधले जे भाग आहेत ना ते समजून घेण्याचा आणि ते समजून घेऊन मांडण्याचा. तुम्हाला काय वाटतं? जर तुम्हाला हे आवडले असतील तर हे व्हिडिओ तुम्ही घरोघरी जाऊ द्या, कारण ही आजच्या काळाची गरज आहे. थांबूया.